बहिणीच्या मिळकतीवर जगत असल्याचा आरोप सिद्ध करा, अन्यथा यांच्या पुतळ्यासमोर येऊन तोंड काळे करा. भवानीसिंह घोरपडे यांचे डॉक्टर संजय पाटील यांना खुले आवाहन. बहिणीच्या मिळकतीवर जगत असल्याचा केलेला आरोप डॉक्टर संजय पाटील यांनी सिद्ध करावा, अन्यथा कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन स्वतःचं तोंड काळं करावं, असं आवाहन श्रीमंत भवानीसिंह घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत केलं. डॉक्टर संजय पाटील यांनी भवानीसिंह घोरपडे हे त्यांच्या भगिनीच्या मालमत्तेवर उदरनिर्वाह करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचं खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत घोरपडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्या भगिनी मीनाक्षीताई कदम बांडे पाटील यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले की भवानीसिंह घोरपडे यांनी माझी कोणतीही मिळकत घेतलेली नाहीये, तसेच माझ्या कोणत्याही मालमत्तेवर ते उदरनिर्वाह करत नाही. हे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना घोरपडे म्हणाले की ज्यांनी SK पाटील बँक बुडवून ठेवीदारांचे पैसे लुबाडले, त्यांनीच आज आमच्यावर निराधार आरोप करण्याचा प्रकार सुरू केला आहे. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पराभव झाल्यानं ते वैफल्यग्रस्त झाले असून बेताल वक्तव्य करत आहेत. जर त्यांना किंचितही लाज असेल तर त्यांनी प्रथम ठेवीदारांचे पैसे परत करावेत आणि त्यानंतर आमच्यावर टीका करावी, असं सांगत श्रीमंत घोरपडे यांनी पुन्हा आवाहन देत संजय पाटील यांनी केलेला आरोप जर सत्य असेल तर मी माझे तोंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काळे करून घेण्यास तयार आहे. उलट त्यांनीच माझ्या तोंडाला काळं लावावं. जर आरोप सिद्ध करता आले नाही तर त्यांनी स्वतःचं तोंड काळं करून घ्यावं, असं श्रीमंत घोरपडे यांनी सांगितले आहे. ह्याच्यातून आग पाकड करणारे जे 3 नंबरला उमेदवार होते त्यांचे सासरे ऑनरेबल संजय पाटील साहेब डॉक्टर यांनी अनेक आरोप नंतर सुरू केले. तर त्यांनी एक परवा रील टाकला ह्याच्यावर इंटरनेटवर फेसबुकवर, आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या मोठ्या बहीण सन्माननीय मीनाक्षी देवी राजवरणराजे कदम बांडे ज्यांना तोरखेड संस्थांमध्ये दिले आणि त्यांचं वास्तव्य धुळ्यात आहे, त्यांच्या जमिनीवर मी कब्जा घेऊन त्यांच्या जमिनीवर मी जगतोय, गुजारा करतोय, असं त्यांच्या रीलमध्ये दिसलं. तर ते आमच्या भगिनींना कळालं. त्यांनी तो रील बघितला आणि त्यांनी मला हा खुलासा काल पाठवला की माझा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर ताबा नाही किंवा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर मी जगत नाही. माझ्या आईवडिलांनी जी माझ्यासाठी सोडल्या, माझ्या काकांनी जी जमीन सोडल्या, दत्तवाड संस्थान असेल, त्याचे जे ठाणे आहेत कर्नाटकात, गुजरातमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, तर त्याच्यावर आमचा गुजारा चालला आहे, घामाच्या कष्टाच्या शेतीच्या पैशाने. आणि त्यांनी मला एवढा काय स्वस्त समजू नये की बहिणीच्या जमिनीवर मी कशाला गुजारा करू. माझ्या कष्टाच्या पैशाचा मी शर्ट घालतोय, पॅन्ट घालतोय आणि आतील अंडरगार्मेंट पण माझ्या कष्टाच्या शेतीच्या पैशात येतात. ज्यांनी आरोप केले त्यांनी विचार करावा, आपण स्वतःची पात्रता ठरवावी. आणि हे जर माझं खोटं असलं, आपल्याला मी नंबर देतो आमच्या बहिणींचे, आमच्या जावाईंचे, त्यांच्या मुलांचे, त्यांना आपण खुलासा करून विचारावं, भवानीसिंह घोरपडे तुमच्या कुठल्या जमिनीवर ताबा घेतलाय किंवा त्यांच्यावर त्यांचं चारित्र्य चालतंय. आणि हे जर खोटं निघालं त्यांचं वक्तव्य, तर त्यांनी लाज नाही असं घोषित करावं, माफी मागावी. आणि माझं जर काय खोटं निघालं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं स्वतःचं तोंड काळं करून घेतो. आणि त्यांचं जर खोटं निघालं तर त्यांनी तोंड काळं करून घेतो. आणि संस्थान काय असते, जागीर काय असते, सरंजाम काय असते, इनाम काय असते, वतनदारी काय असते, ह्याचा त्यांनी अभ्यास करावा. पहिला बॉम्बे स्टेट होतं, डेक्कन होतं ब्रिटिश इंडियात, त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज पेशवाई जहागिरी इनामत दिली गेली. आम्हाला त्यावेळी महाराष्ट्र कर्नाटकमध्ये दत्तवाड संस्थांची अनेक ठाणी आहेत. संस्थान दत्तवाड ठाणे पेडक, संस्थान दत्तवाड ठाणे केमलापूर, संस्थान दत्तवाड ठाणे मधबावली, संस्थान दत्तवाड गुजरातमध्ये ठाणं आहे, मंजुसा झाली, अशी ठाणे आहेत. त्याच्या रेव्हेन्यूच्या या वाटण्यात ह्याचा पहिला याने अभ्यास करावा आणि मग काही बोलावं. आमच्या मालमत्ता, आमच्या संस्थांचा आमचा आम्ही बघू, तुम्ही तुमची पात्रता बघावा आणि वेडेवाकडे आरोप करू नये. स्वतःच्या जे फ्रॉड केलेले आहेत
ते तुम्ही भागवा लोकांचे, आणि मग आमच्यासारख्या साध्या माणसावर शेतकऱ्यावर आरोप करा. ओके.